नमस्कार सर्व मित्रांना, माझा हृदयस्थ नमस्कार। 30 वर्ष मोगली कैदेत राहिलेल्या श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई साहेब यांची सुटका कोणत्या परिस्थितीत झाली याविषयीचा आजचा हा व्हिडिओ आहे। मी राजा महाराज, आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, त्याला शेअर करता, लाईक करता, शेअर करता, मी आपले फार फार धन्यवाद। मूळ मुद्द्याला हात घालू। संगमेश्वर मुक्कामी छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले, त्यानंतर अतिशय दुर्दैवी त्यांचा अंत झाला। अत्यंत छळ यातना देऊन त्यांचा अंत झाला। राणी येसूबाईवर अकालीच विधवा होण्याचे संकट कोसळले। राणी येसूबाई यांनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करून त्यांना जिंजीला पाठवलं आणि जुल्फिकार खानाने रायगडला वेढा दिला होता। सन्माननीय वाटाघाटी करून येसूबाई यांनी रायगड मुघलांना हस्तांतरित केला। 23 नोव्हेंबर 1689 रोजी जुल्फिकार खान या राजकैद्यांना घेऊन औरंगजेब बादशाह समोर हजर झाला। ताराबाईंच्या व मराठ्यांच्या पराक्रमाने औरंगजेब अगदी गलितगात्र झाला आणि 20 फरवरी 1707 रोजी तो मेला। औरंगजेबाचा पुत्र आजमशाह यांनी आपणास बादशाह म्हणून घोषित केले। उत्तरेत असणाऱ्या आपल्या भावास म्हणजे शाह आलम यास नेस्तनाबूत करण्यासाठी तो आपले सैन्य घेऊन दिल्लीला निघाला। वाटेत त्यांनी शाहू महाराजांची सुटका केली। 1707च्या मे महिन्यात शाहू महाराजांची त्यांनी सुटका केली। शाहू राजे व ताराबाई यांचा संघर्ष निर्माण होईल व याचा फायदा आपल्याला होईल। आपण दिल्लीला तोपर्यंत स्थिर स्थावर होऊ असा विचार बादशाने केला, पण त्याने राणी येसूबाईंची सुटका मात्र केली नाही। हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल। त्याने शाहू महाराजांची सुटका केली, पण इथे येसूबाईंची सुटका केली नाही। मोगली साम्राज्यात बुऱ्हाणपूर, वराड, विजापूर, कर्नाटक, हैदराबाद, बेदर असे दक्षिणेतील 6 सुबे होते आणि त्याचे मुख्य ठिकाण महाराष्ट्रातील औरंगाबाद होते, म्हणजे आजचे छत्रपती संभाजी महाराज नगर हे मोगलांचे मुख्य ठिकाण। कामबख्शला ठार करून नवा बहादूर शाह दिल्लीकडे रवाना होताना त्याने दक्षिणेच्या सरसुभेदार म्हणून दाऊद खान पन्नीला नेमले। 1712 मध्ये हा बहादूर शाह मृत्यू पावला। त्याचा मुलगा जहांगीर शाह हा जुल्फिकार खानाच्या मदतीने बादशाह झाला। हा जुल्फिकार खान ज्याने रायगडला वेढा दिला होता। पुढे दिल्ली दरबारात या जुल्फिकार खानाचे महत्व राहिले नाही। सय्यद अब्दुल्ला व सय्यद हुसेन अली या 2 मोगल सरदार बंधूंचे वर्चस्व इथे वाढले। या सय्यद बंधूंनी बादशाह जहांगीर शाह व जुल्फिकार खान यांना ठार मारले। जहांगीर शाहचा पुतण्या फरुखशेर यास 1713 मध्ये बादशाह केले। फरुखशेर याने दाऊद खान पन्नीची बढती गुजरातच्या सुभ्यावर केली आणि चीन किलीज खान याला निजाम उल मुल्क हा किताब देऊन दक्षिणेच्या सुभ्यावर त्याची नेमणूक केली। कोणाची? निजाम उल मुल्कची। निजामाचे तुर्क घराणे बुखाऱ्याचे, त्याचा बाप गाझीउद्दीन खान फिरोज जंग हा औरंगजेबाचा निष्ठावंत सरदार होता। निजामाने धनाजी जाधव पुत्र चंद्रसेव जाधव, सर्जेराव घाटगे आणि एक सरदार पुन्हा रंभाजी निंबाळकर या मराठा सरदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले। कोल्हापूरकर संभाजी महाराजांना हाताशी धरून शाहू महाराजांना उपद्रव देण्यास त्याने सुरुवात केली। निजाम उल मुल्कने फरुखशेर बादशाने सय्यद बंधूची जोड गोळी फोडण्यासाठी सय्यद हुसेनला आता दक्षिणेच्या सुभ्यावर पाठवला। सय्यद हुसेनने शंकराजी मल्हार मार्फत शाहू महाराजांशी बोलणी सुरू केली आणि यात त्याला यश आलं
आणि यात राणी येसूबाई व त्यांच्यासोबत असणाऱ्या आप्त स्वकीयांची सुटका करावी हाही करार होता. या कराराने मराठ्यांच्या उद्योगास नवीन क्षेत्र प्राप्त झाले. आता ते महाराष्ट्राच्या बाहेर जायला लागले आणि मराठ्यांची दिल्लीपर्यंत बदल मारली मराठ्यांनी. सय्यद हुसेनने मराठ्याबरोबर केलेला करार फरुखसिंह यास मान्य नव्हता. सय्यद बंधूंना शह देण्यासाठी फरुखसिंह यांनी हळूहळू सैन्य जमवायला सुरुवात केली. त्याने मुरादाबादवरून सैन्य निजामाला बोलवले. पाटण्यावरून सर बुलंद खान व गुजरातवरून अजित सिंग या सुभेदारांनाही त्याने सैन्य बोलवले. आता विशेष म्हणजे इकडे सय्यद अब्दुल्लाने आपला भाऊ सय्यद हुसेन याला सैन्य बोलवले. यात शाहू महाराजांनी उडी घेतली. आपला पेशवा बाळाजी विश्वनाथ याच्या सोबत 15,000 फौज देऊन त्या सय्यद हुसेनच्या मदतीला पाठवले. बाळाजी विश्वनाथ बरोबर खंडो बल्लाळ, खंडेराव दाभाडे, उदाजी पवार, कान्होजी भोसले सोबत होते. सय्यद हुसेन याला मार्गात सवाई जयसिंग व हुकूमत सिंग बुंदेला येऊन मिळाले. आता सय्यद हुसेनची फौज फुगत जाऊन 30,000 एवढी झाली. 30,000ची फौज. कमजोर बादशाह फरुखसिंहने विचार केला एवढ्या प्रचंड सैन्यासोबत आपला निभाव लागणार नाही. तेव्हा त्याने सय्यद बंधू बरोबर सामोपचाराची बोलणी सुरू केली. यात तो यशस्वी झाला. त्याने सय्यद हुसेन याला माळव्यातून परत फिरायला सांगितले औरंगाबादकडे. पण मराठे येसूबाईंची सुटका केल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही या विषयावर ठाम झाले. मराठे आता सय्यद हुसेन यालाही मानायला तयार नव्हते. मराठ्यांनी दिल्लीकडे कूच केली. फेब्रुवारी 1719 मध्ये मराठ्यांच्या फौजा दिल्लीला धडकल्या. धाड दिल्लीला धडकल्या. आता फरुखसिंह बादशाहने मोहम्मद अमीन खान याला मराठ्यावर पाठवले. मराठ्यांनी त्याचा पराभव केला, सडकून पराभव केला. या लढाईत मराठ्यांची नुकसान झाले. संताजी भोसले किंवा बाळाजी पंत भानू यांच्यासह मराठ्यांचे 2,000 लोक कापले गेले. पण लढाईत विजय मराठ्यांचा झाला. पराक्रमाची शर्त मराठ्यांनी केली. मराठ्यांचा पराक्रम सय्यद बंधूच्या लक्षात आला. मराठे आता कोणालाच मानत नाही. मग लवकरच सय्यद बंधूने फरुखसिंह यास पदच्युत करून रफी उद्दुजीत हा नवा नामधारी बादशाह दिल्लीच्या तख्तावर बसविला व कैदेत असणाऱ्या राणी येसूबाई आदींची सुटका केली. राणी येसूबाई 30 वर्ष मोगली कैदेत होत्या. शाहू महाराज यांच्या सुटकेनंतर तब्बल 1 तपाने त्यांची सुटका होऊन शेवटी पुत्र भेटीचा योग आला. अशा तऱ्हेने मराठ्यांनी दिल्लीची बादशाही खिळखिळी केली व सर्व आपल्या मताप्रमाणे दिल्लीला घडून आणले. मराठे मानतच नव्हते कोणाला. एक गोष्ट लक्षात घ्या, काय पराक्रम असेल मराठ्यांचा. रफी उद्दीजीत व त्याचा भाऊ रफी उद्दौला याच्या कारकिर्दी फक्त 8 महिन्यात खलास झाल्या व मोहम्मद शाह गादीवर आला. इथे मराठ्यांनी दिल्लीशाही जिंकण्याची सुवर्ण संधी सोडली. विशेष म्हणजे मराठ्यांना कुठेच विरोध होत नव्हता. मराठ्यांनी जर विचार केला असता तर दिल्लीच्या तख्त्यावर मराठे बसले असते, म्हणजे शाहू महाराज बसले असते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे शाहू महाराजांचे हिंदवी स्वराज्यांचे विचार असते तर राणी येसूबाईंची सुटका होताच त्यांनी आपली सत्ता स्वतंत्र सार्वभौम म्हणून जाहीर करावयास हवी होती. पण तसे झाले नाही. कमजोर बादशाहकडून शाहू महाराजांनी तसे न करता चोत सरदेशमुखीच्या सनदाची अंमलबजावणी करण्यात व मोगली बादशाहीचे नामधारी मांडलिकत्व जाहीरपणे स्वीकारण्यात मिरवण्यात इति कर्तव्यता मानली. हे मराठी राज्याचे खरेच दुर्दैव आहे.
मला असं वाटते मराठ्यांनी दिल्ली जिंकली असती, शाहू महाराज दिल्लीच्या तख्तावर असते, पुढचा इतिहास संपूर्ण बदलून गेला असता. पण असो, इथेही आपलं दुर्दैवच म्हणावं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, सबस्क्राईब करा. मी राजा महाराज आपली आज्ञा घेतो. जय शिवराय.